ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अर्जुनने आता सगळ्यांनाच आपल्या रूममध्ये बोलवून घेतलेलं असतं। त्याच वेळेला आता इकडे आलेले प्रताप आणि त्याचसोबत जी अस्मिता असते ती म्हणत असते की काय झालं आहे, एवढं अर्जंटमध्ये का बोलवून घेतलेलं आहे, कसलं सिक्रेट सांगायचं आहे, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि म्हणूनच ती विचारत असते। त्याच वेळेला मात्र आता हे जेव्हा ती सगळं काही विचारते ना, अर्जुन म्हणतो की हो हो शांत हो, मी तुला सगळं काही सांगतो आणि असं बोलून तो तिला शांत बसायला सांगतो। त्याच वेळेला आता प्रतापसुद्धा म्हणतात की काय झालंय, जरा नीट सांगशील का? त्यावर प्रताप यांना अर्जुन सांगू लागतो की खरं तर ना, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जेव्हापासनं सायली हॉस्पिटलमधून आलेली आहे तेव्हापासनं अस्मिता ताईचं वागणं देखील सायलीसाठी बदललं आहे। म्हणजेच तिलासुद्धा सायलीबद्दल काहीतरी वाटतं, बरोबर ना गं अस्मिता ताई? अस्मिता म्हणते की हो, मला जस्ट माणुसकी आहे म्हणून मी तिच्याबद्दल एवढी काळजी करते। पण दुसरीकडे जो आहे तो प्रताप म्हणत असतात की बरोबर आहे, एवढी काळजी कधीच घेतलेली नव्हती त्याने, पण आता अस्मितासुद्धा एकदमच छान वागते आपल्या सायलीसोबत। आणि हे सगळं काही जेव्हा प्रताप ही सांगत असतात तेव्हा मात्र आता अस्मिता म्हणत असते की हो हे खरं आहे, मला तिच्याबद्दल खूप काही वाटतं। म्हणजेच जेव्हापासून तिने ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत ना, तेव्हापासून तिनं तर मन जिंकलेलंच आहे। पण तुम्हाला काय झालंय काय, तुम्ही सगळीजण याबद्दल का बोलताय, काही कारण आहे का? तर इथे मात्र अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की बघा, आता या सगळ्या गोष्टी इथपर्यंत येऊन पोचलेल्या आहेत, पण आता आपण या गोष्टींना एक वेगळं वळण देऊया। म्हणजेच बघ, आता आपण म्हणतो की आई जी आहे ना ती अजूनही ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहे आपल्या सायलीला। मग सायलीला जर ती ॲक्सेप्ट करत नसेल तर आपल्यालाच आता काहीतरी करावं लागणार आहे। म्हणजे जेव्हा आपण ना काहीतरी करू ना, तेव्हाच तर या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत, हे विसरतेस का तू? तर त्याच वेळेला आता सायली आणि कल्पनाचं पुन्हा एकदा मिलन कसं घडवून आणायचं हा मुख्य प्रश्न या सगळ्यांचा असतो। तर इकडे मात्र जी अस्मिता असते ती म्हणत असते की बघ, आपण आपल्या परीने प्रयत्न करतोय, पण ते प्रयत्न कितपत यशस्वी होतील हे काहीच कळत नाही आहे। आणि त्याच वेळेला मात्र या सगळ्या प्रयत्नांचं यावर अर्जुनकडे एक सोल्युशन असतं आणि अर्जुन त्याबद्दल सांगू लागतो। अर्जुन म्हणतो की तुम्ही दोघांनीही सायलीसोबत एकदमच विचित्र वागायचं। ही जी गोष्ट आहे ती ऐकल्यानंतर प्रताप आता अर्जुनला म्हणतात, तू काही डोक्यावर वगैरे पडलायस की सकाळची काही गोळी वगैरे घ्यायला विसरलायस? एकदा जरा मला सांग, तू आम्हाला सायलीसोबत वाईट वागायला सांगतोय, हे पण का, कशासाठी? तर दुसरीकडे अर्जुन म्हणतो की अहो बाबा, आपल्याला हा प्लॅन सक्सेस करायचा आहे ना, म्हणजे सायलीसोबत आहे ना कोणीही चुकीचं वागलं, कल्पनाच्या मनामध्ये खूप जास्त वाईट वाईट विचार येऊ लागतात। म्हणजेच कल्पना जी आहे ती लगेचच सायलीचा विचार करेल, सायली बिचारी कशातून जाते याचासुद्धा विचार करेल। आता ना ती तिच्या सगळ्या भावना मनामध्ये दाबून ठेवते हे मला माहिती आहे, पण ती जेव्हा सायलीबद्दल आपण हे सगळं काही बोलू ना, तेव्हा बघा तिचं सायलीबद्दलचं प्रेम कसं ताजं होईल ते तुम्ही फक्त बघत बसा, या सगळ्या गोष्टी अशाच घडतील त्या। परंतु आता इकडे असणारे प्रताप यांना काही या गोष्टी पटत नसतात। ते म्हणत असतात की नाही, मी तर सायलीसोबत वाईट वागूच शकत नाही, कारण आतापर्यंत मी सायलीसोबत असं कधीच वागलेलो नव्हतो की तू आता मला असं वागायला सांगतोयस। पण त्याच वेळेला मात्र आता अस्मिताकडे अर्जुन बोट दाखवतो, अस्मिता ताई तू तर हे करूच शकतेस ना, म्हणजे मला माहिती आहे याआधीसुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्यास, मग आता तुला हे एवढंसं छोटंसं काम जमणार नाही आहे का? असं देखील मुद्दाहूनच आता तिला अर्जुन विचारतो। अर्जुन म्हणतो, तुम्ही लोक ना उगाच आहे ना मला या सगळ्यामध्ये ओढू नका, मी काही यामध्ये पार्टिसिपेट करणार नाही आहे आणि मी काही त्या सायलीला त्रास देणार नाही आहे। आधीच ती खूप जास्त टेन्शनमध्ये आहे आणि वरून मी त्रास द्यायचा आहे? नाही नाही, या सगळ्या गोष्टी माझ्याच्याने शक्यच नाही, असं देखील आता ती सांगते। पण इकडे मात्र जो अर्जुन असतो ना तो तिला फोर्स करतो। तर इकडे आता जेलमध्ये प्रियाला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात आणि ते सांगतात की BP त्यांचा लो झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांना हा त्रास होतोय, असं देखील सांगितलं जातं। त्यांनी कालपासून काही खाल्लेलं नाही आहे का? तर तिथे असणारी हवलदार तीसुद्धा सांगत असते की नाही, यांनी 2 दिवस झाले काहीही खाल्लेलं नाही आहे। आणि ही गोष्ट जेव्हा आता कळते ना इथे असणाऱ्या या अश्विनला,
तेव्हा मात्र अश्विनचा जीव नुसता खालीवर होत असतो। अश्विन म्हणतो 2 दिवसापासून हिने काहीच खाल्लेलं नाही आहे आणि आज तुम्ही लोक हे सगळ्याबद्दल मला सांगताय। 2 दिवस झाले माझी बायको उपाशी आहे, तिच्या शरीरात काहीच अन्न गेलेलं नाही आहे, ना पाणी गेलंय। आज जर तिला काही झालं ना त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल। तिला आताच्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज आहे। मला काही ऐकायचं नाही आहे, मला आताच्या आता हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे असं देखील अश्विन आता कांगावा करत बोलत असतो। तर दुसरीकडे मात्र साक्षी जी आहे तिला कळत असतं की ही सगळी काही प्रियाची नाटकं सुरू आहेत, त्यामुळे आता साक्षी ते सगळं काही खोडून काढायचा सुद्धा प्रयत्न करायला बघत असते। तर दुसरीकडे मात्र आता यांचं ठरतं की चला आपण ना जे काही ठरवलं आहे ते आता सक्सेस करून दाखवायचंच, म्हणजे आता त्यांचे पूर्ण प्लॅनिंग झालेले असतं आणि त्यामध्ये आता अस्मिताने सायलीसोबत वाईट वागायचं हे ठरलेलं असतं। सायलीला सुद्धा आपण या सगळ्यामध्ये सहभागी करून घेऊया का हा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे प्रताप यांना। प्रताप म्हणत असतात की सायलीला सुद्धा आपण या गोष्टी सांगूया ना, म्हणजे अस्मिता तिच्यासोबत वाईट वागली तर तिला सुद्धा कसं तरी वाटायला नको ना, म्हणूनच मला असं वाटतंय। पण दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणत असतो की नाही नाही आपण हे असं करू शकत नाही, त्यामुळे ना आपण जे काही करू ना ते सावधपणाने करायला हवं, कारण जर आपण या गोष्टी ना सायलीला सांगितल्या तर सायली मात्र या सगळ्यावर कांगावत करेल आणि मला तोच नको आहे। तिला ना या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आपलं प्लॅनिंग फेल होऊन जाईल, हे देखील अर्जुन बोलत असतो। त्याच वेळेला मात्र आता अस्मिता म्हणते की चला ज्या गोष्टी आपण जशा ठरवल्या आहेत तशाच करायच्या, हे तर आता त्यांचं ठरलेलंच असतं। त्याच वेळेला आता अस्मिताताई तू नीट करू शकतेस यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण प्लीज या सगळ्यामध्ये खूप जास्त हर्ट करायचं आहे हे लक्षात आहे ना, आणि बाबा मध्ये मध्ये जरा तुम्हीही पिन मारा, म्हणजे कसं एकदम भारी काम होईल। आता ह्यांचं हे सगळं काही प्लॅनिंग ठरलेलं असतं। तिघही जण एकमेकांच्या हातात हात मिसळतात आणि आता ते ठरवतात की चला आपण जे काही ठरवलं आहे ते आज सक्सेस करायचं, मिशन कल्पना आणि सायलीला एकत्र आणायचं, हे त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं। तेवढ्यातच तिथं आता सायली येते। सायलीने कपडे घेऊन आलेली असते येताना, कारण तिला कपड्यांची घडी घालायची असते। सायली विचारते की तुम्ही काय करताय हे असं एकावर एक हात ठेवून, त्यावर आता बाकी कोणाला काही सुचत नसतं, पण इथे असणारा जो आता अर्जुन असतो ना तो म्हणत असतो की आम्ही ना गेम खेळतोय। कोणता गेम, मला सुद्धा घ्या ना, आम्ही लहान असताना हा गेम खेळायचो असं अस्मिता सांगू लागते। त्यावर मी सुद्धा हा गेम खेळू का असं सायली म्हणते। त्यावर अस्मिता आता तिच्यावर चिडते आणि म्हणते काय गं, माझ्या प्रत्येक कामामध्ये तुला मध्ये बोलायचंच असतं का आणि मध्ये पडायचंच असतं का? का गं प्रत्येक वेळेला तू असं करतेस आणि माझ्या सगळ्या कामामध्ये विघ्न आणतेस, असं देखील आता अस्मिता जी आहे ती बोलत असते। मला ना जा खेळायचंच नाही आहे, माझा तर मूडच गेलाय असं ती आता रागातच बोलते। सायलीला कळत नसतं की नेमकं काय झालं आहे, मी फक्त बोलली ना खेळायचं आहे तर या अशा काय गेल्या। दुसरीकडे मात्र आता अस्मिताने तर प्लॅनला लगेच सुरुवातही केलेली असते सायलीसोबत तुटक वागायची, कारण ती दारात जाऊन ना अर्जुनला आता हात दाखवू लागते आणि म्हणत असते की चला आपल्या प्लॅनला सुरुवात झालेली आहे। त्याच वेळेला कुठेतरी ना इथे सायलीला शंका येते, म्हणून सायली मागे बघून पाहते नेमकं काय झालं, तर तिला आता तिकडे दिसतच नाही, तिथे कोणीच नसतं। त्यामुळे आता ती म्हणते की काय झालं यांना मध्येच। तर दुसरीकडे मात्र अर्जुन म्हणतो अगं ती प्रेग्नेंट आहे ना, मग या सगळ्या गोष्टी होतच राहतील आणि तू काय आलेली कपड्यांच्या घड्या घालायला का? अगं टेन्शन नको घेऊ, सगळं काम मी करतो, तू खालचं बघ काय ते। आता तिचा मूड ऑफ झालाय तर तिला मनवायला तर हवंच ना, त्यासाठी बघ तिला काही हवंय का, असं देखील मुद्दामून अर्जुन जो आहे तो आता सायलीला सांगतो आणि त्याला सायलीला त्या बेडरूममधून घालवून द्यायचं असतं आणि त्यासाठी त्याचे हे प्रयत्न सुरू असतात। तर तिकडे मात्र आता अर्जुन जो असतो तो मात्र आता प्रताप यांना म्हणत असतो की चला आता आपला एक एक प्लॅन वर्क होत आहे, आपण ज्या पद्धतीने ठरवलं आहे त्या सगळ्या काही गोष्टी होत आहेत आणि त्या तशाच घडवून आणायच्या आहेत, त्यामध्ये कोणतेही बदल आपल्याला करायचे नाही आहेत असं देखील
देखील आता ती म्हणते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की या सगळ्यामध्ये आपल्याला अजून एका व्यक्तीची गरज लागणार आहे आणि ती व्यक्ती कुठून आणायची, काय आणायची हा सुद्धा मुख्य प्रश्न पडलेला असतो. आणि म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठीच प्रताप यांच्या डोक्यात आयडिया येते, आपण प्रतिमाला पण यामध्ये सहभाग करून घेऊया. म्हणजे कसं कल्पनाच्या सुद्धा मनाची समजूत घालायला हवी ना, की सायलीची सुद्धा पडती बाजू आहे, आपण तिला सांभाळून घ्यायला हवं. हे सगळं काही जेव्हा आता प्रताप जे आहे ते सांगू लागतात तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्जुनला सुद्धा पटतात. अर्जुन म्हणतो की बरोबर आपण जे आहे ना ते तसंच करूया. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर बऱ्याच गोष्टींनंतर अर्जुन जो आहे तो लगेच प्रतिमाला कॉल करतो आणि प्रतिमाला सांगत असतो की प्लीज ना प्रतिमा, आत्ता तुला येता येईल का? प्रतिमा म्हणत असते की ठीक आहे मी येते. आणि त्याच वेळेला आता प्रतिमासुद्धा या प्लॅनमध्ये सहभागी होणार असते. दुसरीकडे मात्र आता अश्विनचा कांगावा सुरू असतो की आता प्रियाला बरं वाटत नाही आहे, माझ्या बायकोला खूप त्रास होतो आहे आणि त्याच वेळेला तुम्ही एक काम करा, मला काहीच गोष्टी माहीत नाही, इथे फक्त एवढेच उपचार होऊन चालणार नाही आहेत, मला माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. पण त्याच वेळेला तिथे जमलेले सगळेच जण असतात की इतकीही काही गरज नाही आहे, इथे व्यवस्थित सगळी काळजी घेतली जाईल. पण नाही, अश्विनला आता ऐकायचंच नसतं. अश्विन म्हणत असतो की नाही, मला तुम्ही कोणत्याही गोष्टी सांगू नका, मला माझ्या बायकोची काळजी आहे आणि मला माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. जर माझ्या बायकोला काही झालं ना तर मी तुम्हा कोणालाच माफ करणार नाही, असं देखील आता ती लोक म्हणत असतात. तर दुसरीकडे मात्र आता इथे असणारी साक्षी जी असते ती म्हणत असते की काही नाही, हिला 2 गोळ्या खायला द्या आणि जेवण द्या, मग बघा ही कशी बरोबर होते ती. ही सगळी ना हिची नाटकं चालली आहेत, चक्कर वगैरे येण्याची, असं देखील आता साक्षी म्हणत असते. त्यावर प्रिया तिच्याकडे रागानेच पाहत असते, कारण प्रिया ही सगळी नाटकं करत असते हे साक्षीला पूर्णतः माहिती असतं. तर दुसरीकडे आता अश्विन चिडलेला असतो आणि अश्विन जो आहे तो म्हणत असतो की तू ना या सगळ्यामध्ये मध्ये बोलूच नकोस, तू कोण आहेस ग मध्ये बोलणारी? त्यावर आता साक्षी म्हणत असते की मी मध्ये का बोलू नको, मी बोलणारच आहे, हिच्यामुळे मी इथे मरण यातना भोगते त्याचं काय. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा आलेली असते. प्रतिमा आल्यामुळे अर्जुन जो आहे तो खूप जास्त खुश होतो, कारण आता त्यांच्या प्लॅनिंगमध्ये अजून एक चांगला मेंबर ॲड झालेला असतो आणि तो कल्पना आणि सायलीला जवळ आणणारा एकमेव धागा असतो, असंच आता अर्जुनला वाटत असतं. आणि म्हणूनच जो अर्जुन जो आहे तो प्रतिमाकडे जातो आणि आता प्रतिमाला सगळं प्लॅनिंग समजावून सांगत असतो. प्रतिमा म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना तसं चालेल. तर दुसरीकडे मात्र आता अस्मिता पाहते, कल्पना येत असते. कल्पना तिला दिसते ना येताना, तेव्हा मात्र आता अस्मिता कांगावा करायला सुरुवात करते. अस्मिता आता सायलीला म्हणत असते की सायली, तुला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला सांगितले होते, बनवलेस का? सायली म्हणते की कधी अस्मिता ताई तुम्ही सांगितले होते? तर अस्मिता म्हणते मी तुला कालच सांगितले होते, तुझं ना सध्या कामाकडे लक्ष नाही आहे. आई बघ ना, माझे जर या घरात डोळे पुरवले जाणार नसतील ना तर तसंच सांग, मी माझ्या बाळासाठी माझ्यासाठी हिच्याकडे कालच सांगितले होते की मला ड्रायफ्रूटचे लाडू हवे आहेत, पण ते या मुलीने बनवले नाहीत. त्याच वेळेला मात्र आता सायली अस्मिताला म्हणत असते की तुम्ही कधी बोललात, खरंच मला आठवत नाही आहे, कधी झालं हे सगळं? त्याच वेळेला मात्र अस्मिता सांगत असते मी कालच तुला म्हटलं. सायली म्हणते की मधुभाऊंचं हे सगळं झाले, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी विसरली असेल, पण अस्मिता ताई तुम्ही अशी चिडचिड करू नका, तुमच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू ना मी बनवते, काळजीच करू नका तुम्ही, मी आत्ता लगेच बनवायला घेते. पण आता लगेच अस्मिता जी आहे ती म्हणत असते अरे वा, म्हणजे आता तू या लोकांसमोर चांगलं वागायचं नाटक करतेस. तर मला माहिती आहे तू जशी आहेस ना तशी नाहीच आहेस, मुळात तू ना कशी आहेस ना मी तुला चांगलंच ओळखलं आहे, असं देखील आता अस्मिता सायलीला बोलून टोचत असते. सायली म्हणत असते प्लीज ना अस्मिता ताई असं बोलू नका ना, तुम्ही असं का वागताय, तुम्ही आश्रमात आलेल्या तेव्हा असं जेव्हा आता ती म्हणायला लागते तेव्हा मात्र आता इथे खूप जास्त अस्मिता चिडायचं नाटक करते आणि म्हणत असते की तू आश्रमातला विषय काढूच नको ग, तुला मी आता माझ्या खाण्याबद्दल विचारते, तू मला जर देणार नशील ना या सगळ्या गोष्टी तर मी काय उपाशी राहायचं आहे का, माझ्या बाळाचे किती हाल होत आहेत. तर दुसरीकडे कल्पना जी आहे ती मात्र अस्मिताला शांत करत असते आणि म्हणत असते अगं
तुला लाडूच हवेत ना, तर ठीक आहे ना, आपण बघूया ना काय ते करेल ना, तिच्या लक्षात नाही राहिलं असेल. अस्मिता जी आहे ती आता अर्जुनकडे आणि प्रतापकडे पाहत असते. प्रताप यांनी काहीतरी बोलावं असंच आता अस्मिताला वाटत असतं. दुसरीकडे अस्मिता डोळ्यांनी इशारा करते म्हणून आता प्रताप जे आहे ते सुद्धा सायलीला ओरडू लागतात आणि सायलीला म्हणत असतात की काय गं सायली, तुला कामाकडे लक्ष देता येत नाही का? ज्या ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या तिला हातात देत जा ना, मला ना नाही आवडत हा हे सगळं काही तू करतेस ते, असं देखील आता इथे प्रताप हे बोलत असतात. तर सायली म्हणत असते की बाबा खरंच माझ्या लक्षात नाही हो, नाही तर मी केलं असतं. दुसरीकडे साक्षीने आता प्रियाची नाटकं जी आहेत ती आता अश्विन समोर आणलेली असतात. तर अश्विनने तिला म्हटलेलं असतं की तू कोण आहेस मध्ये बोलणारी, तर साक्षी मात्र म्हणत असते की मी ना माझ्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हिच्यामुळेच तर झालेल्या आहेत, आज हिच्यामुळे मी आतमध्ये आहे. अश्विन भयानक चिडलेला असतो आणि अश्विन म्हणत असतो की मी आता कोणाचं काहीच ऐकून घेणार नाही. जर तुम्ही कोणी ऐकणार नसाल ना तर मी माझ्या बायकोला घेऊन जाईन आणि जर माझ्या बायकोला इथे ठेवून काही झालं तर मी तुम्हा सगळ्यांना कोणालाही सोडणार नाही, असं देखील अश्विन रागारागात बोलत असतो. तर प्रिया मात्र नाटक एकदम छान बजावत असते. तर दुसरीकडे ज्या डॉक्टर असतात ना त्यासुद्धा आता तिथे असणाऱ्या ज्या जेलमधल्या मुख्य लोकांना सांगू लागते की नाही खरंच यांना हॉस्पिटलाइज होण्याची गरज आहे, कारण त्यांच्या शरीरात खूप जास्त पाण्याची कमतरता आहे, ते जेवल्यासुद्धा नाही आहेत, अशक्त झालेल्या आहे, त्यांना काही होऊ शकतं, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये हलवायची गरज आहे. तर इकडे जेव्हा त्या म्हणतात ना तेव्हा मात्र सगळेजण तयार होतात. तर अश्विनसुद्धा आता प्रियाला घेऊन जायला तयार होतो. तर दुसरीकडे मात्र प्रताप जे आहे ते सायलीला ओरडत असतात आणि सायलीला म्हणत असतात की तुला माझ्या मुलीबद्दल काहीच नाही का गं, म्हणजेच माझी मुलगी या घरात आलेली आहे, ती बाळंतीण आहे आणि तिला जर काही गोष्टी हव्या असतील तर त्या बनवून तुला देता येत नाही का? एका शब्दाने तर तिने सांगितलं होतं ना, पुन्हा यापुढे असं जर झालं ना सायली मी तुला माफ करणार नाही, असं प्रताप रागारागात बोलत असतात. सायली म्हणत असते हो बाबा तुम्ही तरी मला समजून घ्या ना, तुम्हीही मला असंच बोलायला लागलात तर कसं चालेल हो. तर दुसरीकडे प्रताप म्हणतात की बघ मी तुला नेहमीच पाठीशी घालतो, पण जर माझ्या मुलीचे लाड आणि डोळा हे काही जे आहेत ते तू पूर्ण करणार नशील, माझ्या मुलीला उपाशी ठेवणार असशील ना तर मला या गोष्टी आवडणार नाही. प्रताप यांना हे सगळं वागणं जमत नसतं वागायला, तरी स्वतः अर्जुनच्या सांगण्यावर ना ते हे सगळं काही करत असतात. खरं तर आता सायलीला खूप जास्त मनातून दुःख होत असतं, कारण आता प्रताप सुद्धा सायलीला खूप घालून पाडून बोलत असतात. दुसरीकडे अस्मिता जी आहे ती सुद्धा आता म्हणत असते की मी हिला एक काम सांगितलं तरीही हिला धड जमत नाही, तर ही काय करणार आहे माझ्यासाठी इथून पुढे. मला ना आता हिच्याकडनं काहीच नको आहे. हिला मी लाडू बनवायला सांगितले होते पण बघितलंत ना त्या गोष्टीसाठी हिनं किती मोठा कांगावा केला. सायली म्हणत असते अस्मिता ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी लगेच तुमच्यासाठी लाडू बनवायला घेते, असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते. इकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो प्रताप यांना शांत करत असतो, कारण सायलीच्या फेसवर त्याला दुःख दिसत असतं. तर दुसरीकडे मात्र प्रतिमा सुद्धा सायलीला म्हणत असते सायली तू विसरलीस ना, मग ठीक आहे आता तू लाडू बनव. पण दुसरीकडे अस्मिता जी आहे ती म्हणत असते की मला ना आता काहीच नकोय. म्हणत असते अस्मिता ताई असं करू नका ना, थोडं तरी घ्या ना, खाऊन मी बनवते ना. पण नाही, अस्मिता आता भयंकर चिडलेली असते. अस्मिता चिडते आणि रागारागानं तिकडनं जायला निघते. तर दुसरीकडे मात्र प्रताप म्हणतात की माझी मुलगी या एका टायमिंगला उपाशी राहिली आहे, पण पुढच्या वेळेला सायली लक्षात ठेव. सायली आता खूप जास्त खचून गेलेली असते, कारण आता या घरात तिची जी माणसं असतात ती तिच्यापासून कुठेतरी दुरावलेली जात असतात. तर प्रतिमा आता सायलीला म्हणत असते की सायली तू शांत हो, नको करून घेऊ स्वतःला त्रास. मला माहिती आहे तुझ्याकडनं कामाच्या नादात विसरली असेल सगळं हे, पण नको इतकं हे करून घेऊ, कर तू व्यवस्थितपणे कर. ती नक्कीच तुझ्यावर चिडली असेल आताच्या वेळेला, पण तू जेव्हा ड्रायफ्रूट लाडू बनवशील तेव्हा ती तुझ्याबरोबर बोलायला लागेल असं प्रतिमा बोलते. पण दुसरीकडे मात्र प्रतापच्या वागण्याचं खास करून सायलीला वाईट वाटत असतं आणि सायली म्हणत असते की आज जर माझे बाबासुद्धा माझ्याशी असं बोलणार असतील तर काय करू मी, म्हणजे मी हरल्यासारखीच झालेली आहे असं देखील ती म्हणून रडत असते. तर प्रतिमा मात्र आता तिला आधार देत असते. प्रतिमा आता तिच्याकडे बघत असते आणि अर्जुनकडे सुद्धा. अर्जुनने हे प्लॅनिंग घडवून आणलेलं असतं, हेच आता माहिती असतं. तर दुसरीकडे मात्र अर्जुन जो असतो तो प्रतिमाला डोळ्याने इशारा करून सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजावून सांगत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं, ते म्हणजे आता सायलीने सगळीजण डायनिंग टेबलवर बसलेली असतात. मग आता व्यवस्थित कसं सगळं होईल, म्हणूनच आता त्यांचं ठरतं की नाही काही झालं ना तरी सुद्धा पुन्हा घरात तर वाद करायला
खायलाच हवेत ना. म्हणूनच आता प्रतिमा जी आहे तिथे बसलेलीच असते, तर अस्मिता म्हणत असते की हिनेच केलंय का, मला ना खरंच नकोय, मला ना हिचं तोंडसुद्धा बघायचं नाही आणि ती ताटावरनं उठून चाललेली असते. प्रताप म्हणतात की मला सुद्धा काहीच नकोय, मी सुद्धा जातो. अर्जुन सुद्धा म्हणत असतो की बाबा असं करू नकोस, थांब. पण दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती खरंच खूप वैतागलेली असते आणि सायली जी आहे ती वैतागलेली असतानाच ती आता म्हणत असते की जर कोणीही जेवणाच्या ताटावरनं उठून गेलं तर मी 3 दिवस निर्जयी उपवास करेन. त्यामुळे आता अर्जुन आणि प्रताप सायलीच्या बोलण्यावर तिथेच थांबतात. तरीसुद्धा कोणीही ऐकत नाही. तर आता कोणीही जेवलेलं नसतं म्हणून सायली देखील जेवत नाही. तर कल्पना आता सायलीचं ताट वाढून प्रतिमाच्या हातात देते आणि म्हणत असते की बघ तू आता ह्याच्यामध्ये ह्या मुलीची काहीच चूक नाही, या मुलीला खाऊन घ्यायला सांग. आणि असं बोलून ती आता तिला ताट तयार करून देते. तर सायली जी आहे ती आता खात असते. तर कल्पना तिच्याकडे जिन्यावरून पाहत असते की ती मुलगी खाते आहे की नाही. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.